सध्या जगाला भेदभाव असलेले वेगवेगळे लोक त्यांची मला नाव नव्हती अशी कोण कोण झाली जगाला भेदभाव असलेले लोक नाव तुम्हाला माहिती असतील मलेरिया मलेरिया कॅन्सर कॅन्सर मधुमेह रोगांमध्ये काय करतात दोन पार्ट होतात एका प्रत्येक संसर्गजन्य रोग आणि एक असतात ते असंसर्गजन्य रोग त्यामध्ये आज आपण असंसर्गजन्य रोगमधील हृदयरोग याबद्दल काय करणार आहोत माहिती घेणार आहोत हृदयरोग का होतं कशावर होतो काय काय कारणं हृदयरोगाची होण्याची किंवा तुम्ही ऐकलेले हृदयरोग कोणकोणते आतापर्यंत ऐकले आणि काय आपले हृदयासंबंधित आजार रक्तदाब आणि हृदयाचे छोटे एकेका कमी होतात किंवा जास्त होतात हा पण काय पण जास्तीत जास्त आपण बघतो की हार्ट अटॅक हृदय झटका कळतो तो कशामुळे येतो कोण सांगू शकतो यामध्ये दोन प्रकारच्या असतात एक शुद्ध रक्त वाहून व एक असते ती अशुद्ध रक्त वाहून अशुद्ध रक्ताचा हृदयाकडे पुरवठा करण्याची वाहिनी असते रक्तवाहिनी ती काही कारणास्तव तिथं कोलेस्ट्रॉल तो वाहिनीला अरुंद करतो त्यामुळे तिकडे जाणारा पुरवठा हा कमी प्रमाणात झाल्याचा आपल्या हृदयामध्ये काय ब्लड वेसल असतात त्या ब्लड वेसलमध्ये काय होतं तर कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढत असतं ते वाढून तिथे काय होतं फळ जमा होतो आणि ते फळ जमा झाल्यामुळे रक्त पुरवठा व्यवस्थित होत नाही त्यामुळे काय होतं हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस जास्त असतात कोलेस्ट्रॉल वाढतं का त्यामध्ये दोन टाईप्स असतात एक असतं ते गुड कोलेस्ट्रॉल आणि एक असतं ते बॅड कोलेस्ट्रॉल त्यामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात आढळून येणारा आहे हार्ट अटॅकची आपल्याला जास्त प्रमाणात माणसांच्या दिसून येतात मग काहींच्यामुळे त्या वेन्स ब्लॉक झाल्यामुळे हार्ट अटॅक झालेला दिसून येतो काही जणांना स्ट्रेस झाल्यामुळे हार्ट अटॅक आलेला पाहायला मिळतो आता हार्ट अटॅक येऊ नये यासाठी आपण काय काय उपाय करू शकतो कोण सांगणार नियमित व्यायाम केला पाहिजे संतुलित आहार घेतला पाहिजे खूप ताणतणाव असेल तर त्याचं नियोजन केलं पाहिजे आणखी
मानसिक आरोग्य सध्या व्यवस्थित ठेवलं पाहिजे, त्याच्यासाठी मेडिटेशन, योगा वगैरे. आता या सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण नेहमी व्यायाम केला पाहिजे. त्यामध्ये तुम्ही रनिंग करू शकता, मेडिटेशन करू शकता किंवा जे काही योगा असेल तर योगा सुद्धा करू शकता. त्यामुळे आपलं जे काही आरोग्य आहे ते व्यवस्थित राहणार आहे. त्याचबरोबर आपण जे काही आहार घेणार आहे तो संतुलित आहार घेणार आहे. आपण फळभाज्या, पालेभाज्या हे सगळ्या खाल्ल्या पाहिजेत. त्यामध्ये बेकरीचे जे काही प्रोडक्ट असणार आहेत ते कमी केले पाहिजेत, टाळले पाहिजेत खाण्याचे. प्लस आपण जे नॉनव्हेज खातो, काही जणांना सवय असते 1-2 दिवस ब्रेक केले की नॉनव्हेज खाण्याची सवय असते, ती सवय कमी केली पाहिजे. नॉनव्हेज आठवड्यातून एकदा, 15 दिवसातून एकदा इतकं ठीक आहे, पण जास्त नॉनव्हेज जर खाल्लं तर त्यामुळे आपल्या शरीरात जे फॅट कोलेस्ट्रॉल ते वाढतं. त्यामुळे आपल्या ब्रेन ब्लॉक होण्याची शक्यता असते आणि त्यामुळे आपल्याला हार्ट अटॅक येतो. असं पद्धतीने आज आपण हृदयविकार हा पॉईंट बघितलेला आहे. नेक्स्ट पॉईंट आपण नेक्स्ट